कर्जत कल्याण राज्यमार्गावर मालवाहू टेम्पोला अपघात घडलाय। दरम्यान या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असून टेम्पोचं मोठं नुकसान झालंय। यामध्ये वाहतूक केल्या जाणाऱ्या पाणी बॉटल रस्त्यावर पडल्यानं सामानाचं देखील मोठं नुकसान झालं। मात्र टेम्पो हा रस्त्यात आडवा आल्यानं कर्जत दिशेकडून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्त्यानं वळवण्यात आलं। चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्याच्या मध्ये उलटला। कर्जत कल्याण राज्यमार्गावरील अपघाताची मालिका काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही। त्यातच आज शुक्रवार 29 डिसेंबर रोजी दुपारी 11:30 वाजण्याच्या सुमारास राज्यमार्गावरून भिवपुरी येथून कर्जतच्या दिशेने निघालेला छोटा मालवाहू टेम्पोला भिवपुरी आणि कोळशाणे रस्त्याच्या मध्ये अपघात घडला। टेम्पोच्या वाहनाची स्टेअरिंग जाम झाल्यानं चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पो दोन रस्त्यांच्या मध्ये उभा करण्यात आलेल्या एका सिमेंट कॉन्क्रीट दगडाला धडकला। या टेम्पो विरुद्ध दिशेला म्हणजेच कर्जत कल्याण राज्यमार्गावर भिवपुरी बाजूस उलटला। यामुळे येथील मार्गावर काही काळ वाहनं थांबवून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। या अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असला तरी वाहनाचं आणि टेम्पोतून वाहून नेणाऱ्या पाण्याच्या बॉटल्स या रस्त्यावर येऊन पडल्यानं यात मोठं नुकसान झालंय। यावेळी येथील नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली, तर नागरिकांच्या मदतीने रस्त्यात आडवा झालेला मालवाहू छोटा टेम्पो उभा करत रस्त्यावर पडलेल्या पाणी बॉटल्स पुन्हा टेम्पोत भरण्यात आल्यात। तर रस्त्याच्या कडेला वाहनांना अडचण होणार नाही असा टेम्पो उभा करण्यात आला होता। एकूणच या मार्गावर आतापर्यंत अनेक वाहनांचे अपघात घडले असून यात नाहक प्रवासी वर्गाला जीव गमवावा लागलाय। येथील रस्त्याचं अर्धवट असलेलं काम, सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेल्या सूचनांचा अभाव, तर रस्त्याची लेवल ही एकसारखी नसल्यानं वाहन चालक आणि प्रवासी समुद्रातील बोटीत फिरण्याचा आनंद घेत आहेत। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।